बघूया। देशातील इंडिगो एअरलाइन्सची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स म्हणून ओळख असलेल्या इंडिगोनं काल 550 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली होती गुरुवारी। तर गुरुवारी दिल्ली मुंबईसह 10 पेक्षा जास्त विमानतळावरती 550 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करण्यात आली। सर्वात जास्त दिल्ली विमानतळावरती इंडिगोची एकूण 172 उड्डाणं रद्द करण्यात आली। याच दरम्यान इंडिगोनं डीजीसीएला कळवलंय की त्यांचे ऑपरेशन्स 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्णपणे सामान्य होतील, नॉर्मल होतील आणि एव्हिएशन सेक्टरच्या नवीन सुरक्षा नियमांमुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगो सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करते। एकूणच या सगळ्याचा इंडिगोच्या ऑपरेशन्सवरती मोठा परिणाम झालाय, त्यामुळे देशभरात प्रवाशांना मात्र मोठा फटका बसलाय। तर देशातील एकूण 12 विमानतळावरती इंडिगोची विमानं रद्द करण्यात आली। वैमानिकांचा किंवा कॅबिन क्रूचा तो कुठेतरी त्यांना वाढवून मिळाला, त्याच्यामुळे कुठेतरी मॅनपॉवरची कमी इंडिगोला जाणवते। मी सध्या मुंबई विमानतळावरती आणि तुम्ही या फ्रेममध्ये तुम्ही पाहू शकता की इंडिगोचं जे काउंटर आहे, इन्क्वायरी काउंटर आहे, तिथे किती मोठ्या प्रमाणात ह्या प्रवाशांची गर्दी आहे। करते या सर्वांचीच इधर तिकीट कॅन्सल झालं आहे, नाहीतर फ्लाईट जी आहे ती रिस्केड्यूल करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे हे सर्व प्रवासी गेल्या अनेक तासांपासून विमानतळावरती खोळंबलेले आहेत। काही प्रवासी काल रात्री आले आहेत, काही आज सकाळी आले आहेत, काहींचं आज संध्याकाळचं फ्लाईट आहे, पण त्यांना अजून शाश्वती नाही आहे की आमचं फ्लाईट टेक ऑफ करेल की नाही। काही लोकांचं कनेक्टिंग फ्लाईट आहे, तर त्यांनासुद्धा शाश्वती नाही की पुढचं आमचं फ्लाईट कधी येणार आहे। तर अशी सध्या ही मुंबई विमानतळावरची परिस्थिती आहे। नाही म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर आता जवळपास 200 ते 300 लोक उभे आहेत लाईनमध्ये। काही वेळापूर्वी खरं तर याच विमानतळावरती ज्यांचं तिकीट फ्लाईट जे आहे ते रद्द झालं, त्यांनी रिफंडची मागणी केली, त्यासाठी पण रिफंडसाठी पण खूप मोठी गर्दी ते झाली होती आणि इतकी गर्दी झाली की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना मध्ये पडावं लागलं आणि ती गर्दी कंट्रोल करावी लागली। खरं तर आज आपण लेटेस्ट मगाशी जर अपडेट पाहिली तर दिल्ली विमानतळावरती आज एअर इंडिगोच्या डोमेस्टिक फ्लाईट जितक्या आहेत त्या सगळ्या मध्यरात्री 12पर्यंत रद्द करण्यात आल्यात आणि देशभरात एकूण जवळपास 500 फ्लाईट्स आजसुद्धा रद्द झालेले। त्याचा फटका कुणाला बसतोय तर याचा फटका बसतोय तो सर्वसामान्यांना। त्याच्यामुळे ही परिस्थिती, माझ्या जी पाठी आहे ही परिस्थिती कधी सुधारणार आहे हे पाहणं आता खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेंसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ही विमानसेवा कुठे कुठे विस्कळीत झाली आहे त्यावर एक नजर टाकूयात। एकूण 550 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली आहेत, त्यापैकी 172 उड्डाणं सगळ्यात जास्त दिल्ली विमानतळावरती रद्द झाली। त्यानंतर मुंबई विमानतळाचा क्रमांक लागतोय, 118 उड्डाणं तिथे रद्द झाली आहेत। दिल्ली आणि मुंबई पाठोपाठ तिसरं महत्त्वाचं विमानतळ ते म्हणजे बेंगळुरू, तिथे 100 उड्डाणं इंडिगोची रद्द करण्यात आली आणि हैदराबादमध्ये 75 उड्डाणं रद्द झाली। त्यानंतर कोलकातामध्ये 35 आणि चेन्नईमध्ये काल 26 उड्डाणं इंडिगोची रद्द झाली। लखनौमध्ये 12, गोव्यामध्ये 11, जयपूरमध्ये 4 आणि इंदोरमध्ये 3 उड्डाणं इंडिगोची रद्द करावी लागली। तर इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणं मोठ्या प्रमाणात रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं गुरुवारी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या दरम्यान एअरलाइन्सनं नवीन नियमांमध्ये सवलत मागितली आहे। तर संबंधित ऑपरेशन्स पूर्णपणे सामान्य होण्यासाठी किमान 3 महिने लागू शकतात, असं इंडिगोनं स्पष्ट केलंय। त्यानंतर डीजीसीएनं इंडिगोला सुधारण्यासाठी काही आवश्यक बाबींवरती काम करण्यास सांगितलंय। इंडिगोला क्रू भरती आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण रोडमॅप सादर करावा लागेल, तसंच रोस्टर रिस्ट्रक्चरिंग आणि सेफ्टी असेसमेंट बाबत सुद्धा योजना तयार करावी लागणार आहे। तर डीजीसीएनं इंडिगोला दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल देण्याचे देखील निर्देश दिले। तर परिस्थिती बिघडत असताना आणि डीजीसीएच्या कडक भूमिकेच्या दरम्यान इंडिगोनं अधिकृत निवेदन जारी करून सध्याच्या स्थितीबद्दल माफी मागितली आहे, तसंच लवकरच सामान्य संचालन पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन इंडिगोकडनं देण्यात आलंय। तर देशांतर्गत इंडिगो विमान सेवेच्या या सावळ्या गोंधळाचा फटका आता शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांना देखील बसलाय। विमान सेवेच्या या सावळ्या गोंधळामुळे अमोल कोल्हेंनी फ्लाईट 3 वेळा त्यांची रद्द झाली आणि विमानसेवेला सुरुवातीला 2 तास उशीर झाला, त्यानंतर तब्बल 3 तासांनी फ्लाईटच रद्द झाली। याबाबत अमोल कोल्हेंनी ट्विट करत संताप व्यक्त केला।
सिस्टम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही, या अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं, असं ट्विट त्यांनी केलं. तर इंडिगोकडनं ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, असं ट्विट करत अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला. तर गुरुवारी देशातील मुख्य विमानतळावरती मिळून इंडिगोची एकूण 500 पेक्षा जास्त विमानं रद्द करण्यात आली होती. त्यामुळे विमानतळावरती प्रवासी तासनतास अडकून पडले. 10 पेक्षा जास्त विमानतळावरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. लखनौ ते दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि जम्मूपर्यंत प्रवाशांचा संताप बघायला मिळाला. तर इंडिगो एअरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आज सुद्धा हाल होत आहेत. इंडिगो एअरची 2 डिसेंबरपासून सेवा विस्कळीत आहे खरं तर, आणि आज तर देशभरातील शेकडो फ्लाईट्स पुन्हा एकदा रद्द झाली आहेत. ही फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे हजारो नागरिकांना याचा त्रास होतोय. दिल्ली विमानतळावरनं आज इंडिगोचं एकही डोमेस्टिक विमान उड्डाण करणार नाही. मध्यरात्रीपर्यंतच्या सर्व डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द आहेत. इंडिगो कंपनीची विमानसेवा आजही देशभरात मोठ्या प्रमाणात खोळंबलेली पाहायला मिळते आणि याचा थेट फटका जो बसतोय ना, तो देशभरातल्या प्रवाशांना बसतोय. तशीच काहीची परिस्थिती गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पुणे विमानतळावर आहे. कारण पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ज्या फ्लाईट्स उड्डाण करणाऱ्या आहेत देशभरातल्या विविध ठिकाणी, त्या देखील मोठ्या प्रमाणात रद्द झालेल्या पाहायला मिळतात. आणि पुणे विमानतळावरचं इंडिगोचं तिकीट काउंटर आपण पाहतोय की या तिकीट काउंटरच्या बाहेर अजूनही प्रवाशांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अनेक विमानं रद्द करण्यात आलेली आहे. पुण्यावरून कोलकाता, नागपूर किंवा दिल्ली, मुंबई इतर ठिकाणी ज्या खरं तर विमानं धावतात इंडिगो कंपनीचे, ती सगळी विमानं रद्द करण्यात आलेली आहेत. आणि तिकीट काउंटरवर अगदी गेल्या काही दिवसांपासून अशीच गर्दी आता पाहायला मिळते. कारण ज्यांनी हे तिकीट्स बुक केलेत ते आता हे तिकीट कॅन्सल करण्यासाठी आलेले आहेत. केवळ एक काउंटर इंडिगोचं जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते. आणि आतली परिस्थिती सुद्धा काहीशी अशीच आहे. कारण बॅगा लोकांच्या मोठ्या प्रमाणात अडकून पडलेल्या आहेत. अनेक फ्लाईट जे आहेत ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जवळपास आज देखील 6 पेक्षा अधिक विमानं उशिराने उडतील असं प्रवाशांना सांगण्यात आलं होतं. पण त्यात अजूनही नेमकी कधी ही विमानं उडतील किंवा पार्किंगमध्ये अजूनही इंडिगोची अनेक विमानं जी आहेत ते तशीच अडकून पडलेली आहेत. केवळ पुणे विमानतळावरच नाही तर मुंबई, दिल्ली अशा अनेक विमानतळांवर हेच चित्र पाहायला मिळते. आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत. सर, कहाँ जा रहे थे आप इंडिगो के फ्लाइट से? जोधपुर जा रहे थे। हाँ। और इंडिगो की तरफ से किसी प्रकार का कोई मैसेज या किसी प्रकार की कोई बात नहीं की गई कि भाई ये फ़्लाइट कैंसिल हो गई है, कोई SMS वगैरह। और यहाँ भी जो बड़ी लाइन लगी हुई है, लाइन के पास जब आप नंबर आता है तो वो बड़ी बदतमीजी से बात करते हैं कि फ़्लाइट कैंसिल। बस इस 2 लाइन के अलावा उनके पास तीसरी लाइन का कोई जवाब नहीं है। फ्लाइट जाने वाला है और यहाँ पे आने के बाद बोल रहे हैं कि कैंसिल है। क्यों कैंसिल है तो बोले हमें नहीं पता है। और कुछ लोग कल से यहाँ पर बैठे हैं तो उनको कहा है कि कल चालू हो जाएगी, तो उन्होंने वेट किया यहाँ पे कि कल चालू हो जाएगी। आज भी वही जवाब है। फिर कुछ लोगों ने बोला कि भाई रोज़ रोज़ ये कैंसिल है तो कब चालू होने का है, तो बोल रहे अभी तक 15 दिन तक कैंसिल ही समझो। समझो का क्या मतलब होता है? अच्छा, कैंसिल समझो। और आगे क्या है इन्फॉर्मेशन दिया नहीं जा रहा है। बरोबर इन्फॉर्मेशन नहीं है ना। हमारे पास मोबाइल में मैसेज तो आना चाहिए ना कम से कम। तो हम लोग कात्रज से यहाँ पर आए हैं सुबह से, तो हम लोग कुछ दूसरी व्यवस्था देख लेते हैं। अब हमारा बस भी चला गया, तत्काल में टिकट भी चला गया। कधीपासून बसलात इथं? कधीपासून बसलायत? अर्धा तास झाले की. बरं, काय म्हणतायत आता? फ्लाईट आहे का रद्द झाल्या, काय सांगतायत? ते बघायला गेले तिकडं बरं, कुठं जायचं आणि तुम्हाला? जोधपूरला. जोधपूरलाच. आपण पाहतोय की प्रवासी जे आहेत ते जोधपूर असेल, कलकत्ता असेल, नागपूर असेल, तिथं जायला आज सकाळपासून आहेत. ही परिस्थिती अगदी आजची नाही आहे किंवा फक्त पुणे विमानतळावर आहे का, तर नाही आहे. जी सगळी व्यवस्था कोलमडली आहे ढिसाळ कारभारामुळं, ती देशातल्या अनेक विमानतळांवर अशीच जी आहे ती व्यवस्था कोलमडलेली पाहायला मिळते. आणि याचा फटका देशभरातील प्रवाशांना जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. आपल्यासोबत अजून काही प्रवासी आहेत. सर, कुठं जात आहे नेमकं? आई डोंट स्पीक मराठी, आई डोंट अंडरस्टैंड मराठी। कहाँ जा रहे थे? मैं जोधपुर जा रहा था एक्चुअली। कब से हो या? मैं यहाँ पे 1 महीने से, अभी आज तो मैं अभी आया हूँ भाई 1 घंटे पहले ही। जोधपुर जा रहा था, प्लान था फ्रेंड से मिलने का। फ्लाइट है टाइम पे? फ्लाइट कैंसिल्ड है। अच्छा, आई डोंट नो व्हाई इट इज़ कैंसिल्ड, नो इन्फॉर्मेशन वाज कम्युनिकेटेड। ओके। सो लेट्स सी।
तर अशीच विमानं रद्द झाली आहेत. आता ही सगळी जी व्यवस्था आहे ती कधी दुरुस्त होते? आपण पाहतोय की बॅगा ज्या आहेत ते अजूनही इथंच दिसत आहेत, कारण गेल्या 5 दिवसांपासून हीच परिस्थिती या पुणे विमानतळावर पाहायला मिळते. आणि आता इंडिगोकडून अनेक फ्लाईट जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. आता ही सगळी व्यवस्था जी आहे ती कधी दुरुस्त होते किंवा प्रवाशांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान इंडिगोची विमान सेवा किंवा ही विमानं मोठ्या प्रमाणावर उड्डाणं रद्द झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं कडक भूमिका घेतली आहे आणि विमानाच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या सततच्या गोंधळावरती नागरी उड्डाण मंत्र्यांनी इंडिगो व्यवस्थापनासोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये सचिव, डीजीसीए आणि एएआयचे अधिकारी उपस्थित होते. आणि इंडिगोनं क्रू प्लॅनिंग, नवीन एफडीटीएल नियम आणि हवामान यांना या सावळ्या गोंधळाला कारणीभूत ठरवलं. मात्र मंत्र्यांनी इंडिगोच्या तयारीच्या कमतरतेवरती नाराजी व्यक्त केली. यानंतर आता उड्डाण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एअरलाईनला तात्काळ ऑपरेशन सामान्य करण्याचे आणि प्रवासी भाडं वाढवू नये अशा सूचना केल्यात. तर प्रवाशांना योग्य वेळी माहिती देण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत. तर इंडिगोची ही विमानसेवा विस्कळीत झाल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात. फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियम लागू केल्यामुळे हा सगळा गोंधळ झाल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे. तर डीजीसीएनं वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांसाठीच्या कामाच्या नियमांमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुधारणा केलेल्या आहेत. आणि नवीन नियमानुसार प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी वैमानिक आणि क्रू यांना पुरेशी विश्रांती देण्यावरती भर देण्यात आलाय. त्यामुळे विमान कंपन्यांसाठी वैमानिक आणि क्रू मेंबर्सची अचानक कमतरता निर्माण झाली आहे. तर इंडिगोची ही विमानसेवा विस्कळीत का झाली नेमकी याची काही कारणं आहेत. ती म्हणजे नाईट लँडिंग लिमिट्समुळे सेवा प्रभावित झालेली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा विमानसेवेला फटका बसलाय. सततच्या नाईट शिफ्टमुळे कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला. मग फ्लाईट ड्युटीवरनं प्रशासनासोबत त्यांचा वाद झाला. लांब पल्ल्याच्या उड्डाणानंतर पायलट्सना 24 तासांची विश्रांती देण्याचा निर्णय झाला. पायलटच्या फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशनचा फटका या विमानसेवेला बसलाय इंडिगोला.